नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघूया सगळ्यांची फेवरेट चकली तसेच कडबोळे कसे करायचे। तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेलच, भाजणी कशी करायची। तर ही तीच भाजणी आहे जी मी दिवाळीमध्ये केली होती आणि अजून पण व्यवस्थित छान आहे। त्याच भाजणीपासून मी आज इथे चकली किंवा कडबोळे ट्राय करणार आहे। तर आता सुरू करते रेसिपी। 2 वाट्या भाजणी मी इथे घेते आहे चकलीची। त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 चमचे मिरची, तसेच 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे, ओवा घेतला आहे मी थोडासा, धणे जिरे पावडर घेतली आहे, मीठ आणि मागच्या वेळी मी अर्धा चमचा तेल घालून केली होती भाजणी। आता या वेळेला लोणी वापरणार आहे, त्याच्याऐवजी वेगळी अशी टेस्ट यायला, आणि थोडीशी हळद। तर आता प्रथम आपण ज्या वाटीने भाजणी घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या पाणी इथे उकळायला ठेवले आहे। मी भांड ठेवलं आहे, याच्यामध्ये मी ते पाणी उकळायला घेते। असं हे 2 वाट्या पाणी मी इथे घेतलं आहे। पाणी उकळायला लागलं की आपण याच्यामध्ये हे सगळे जिन्नस घालणार आहोत आणि मग चकलीचं भाजणीचं जे पीठ आहे ते घालून लगेच गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटं ते छान त्याची उकळ होईल। त्याच्यामध्ये पाण्याला उकळी यायला सुरू झाली आहे। आता मी याच्यात पहिल्यांदा हे पाव चमचा जे लोणी आहे, अर्ध्यापेक्षाही कमी लोणी इथे मी घेतलेलं आहे, कारण भाजणी आपली परफेक्ट असेल तर आपल्याला कशाचीच गरज पडत नाही, पण तरी एक खुसखुशीतपणा यावा आणि हलकेपणा यावा म्हणून मी इथे हे लोणी घालते आहे। तर त्याच्यामध्ये ओवा, तीळ घातले, ही धणे जिरे पावडर आहे अर्धा ते 1 चमचा आवडीनुसार, आणि इथे मी 2 चमचे मी लाल तिखट घेतला आहे, तिखट आवडतात म्हणून तुम्ही कमी जास्त करू शकता। तसंच 1 चमचा मीठ घातलं इथे आणि अगदी किंचित पावपेक्षाही कमी अशी हळद। आता हे छान उकळायला लागले, त्याच्यातच आता आपण हे पीठ घालूया आणि गॅस बंद करून देऊ। मी गॅस बंद करते, मिक्स करायचंय आणि याच्यावर झाकण घालून असंच जरा कोमट व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते उकडून निघेल। गोड्या पिठासाठी हे पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। मी थोडंसं मीठ अजून घालते याच्यात, मिठाचं प्रमाण बघितलं तर। ओल्या पाण्याच्या हाताने आपण नंतर मळणार आहोत। तुम्ही बघू शकता आता 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी हे पीठ जे आहे हे असं हाताला आपण जरा असं कोमट लागतंय इतकं उकडलं गेलेलं आहे। तर आता यातनं थोडं थोडं पीठ घेऊन मी त्याच्यापासून चकल्या बनवते। आता याच्यात आपण जरा ओल्या पाण्याचा हात लावून घेणार आहोत आणि मळून घ्यायचं। हे एका वेळेस जेवढं चकलीच्या सोऱ्यामध्ये बसेल तितकंच पीठ मी बाहेर काढते आहे आणि पुन्हा हे झाकून ठेवते। नंतर मग जास्ती थंड झालं की मग चकल्या पुन्हा नीट होणार नाहीत आपल्या। आता मी असं हे थोडंसं पाणी हाताला लावते आणि हाताने मळू शकते, म्हणजे इथपर्यंत आपल्याला कोमट हे पीठ झालेलं हवंय। असं छान मळून घेतलंय मी। आता आपण चुऱ्यात घालून त्याच्या पाडून घेऊया। तोपर्यंत मी इथे तेल उकळायला ठेवते। अशी मोठीच कढई घेतली मी जरा, जेणेकरून 4-5 एका वेळी अशा याच्यात बसतील। आणि आता तोपर्यंत आपण इथे काढून घेऊ। हे बघू शकता ताटा खूप सुंदर आलेला आहे।
अशा प्रकारे इथे मी चकल्या पाडलेल्या आहेत. आता तेल तापलंय की नाही हे बघून आपण ते तळायला घालूया. चकलीसाठी जाळ जरा मोठाच असला पाहिजे, मीडियम टू मध्यम असा. मंद याच्यावरती जास्त तळायच्या नाहीयेत, नाहीतर मग तेल पितील कधी कधी. आणि हे बुडबुडे थांबले की मग आपण ह्या चकल्या काढून घेऊ. परफेक्ट रंगावरती चकली आलेली आहे. जास्ती पण मी लाल करत नाहीये. बुडबुडे सगळे थांबलेले आहेत त्याच्यातले. आणि ही चकली मी आता इथे काढून घेते. आणि या भाजणीचं वैशिष्ट्य असं की अजिबात जास्ती तेलकट अशा होत नाहीत या चकल्या. बाकीच्या पण मी इथे अशा ह्या घालून घेते. तुम्ही बघू शकता इथे जराही तेल लागलेलं नाहीये, म्हणजे इतकी अशी कोरडी छान ही चकली झालेली आहे. कुठेही म्हणजे मागच्या वेळी तरी मी पोहे घातले होते, पण आता तेवढीही मला आवश्यकता वाटली नाही. तसेच आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती सुंदर कुरकुरीत खुसखुशीत अशी ही चकली झाली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही चकली व्यवस्थित होते. आणि गॅस थ्रूआउट मी असा हा मीडियम टू हाय मध्ये ठेवलेला आहे. अशाच बाकीच्या चकल्या मी करून घेते. दुसरा घाणा काढते इथे. जेवढं लागणार आहे तेवढंच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ. असं प्रत्येक वेळी आपल्याला. आता दुसऱ्या घाण्यासाठी देखील मी हे मळून घेते. या आधीच्या चकल्या मी इथे साईडला घेतल्या आहेत आणि सेंटरला नवीन वाल्या. हा लास्ट घाणा आहे. बघू शकता अशा प्रकारे हे सगळं पीठ व्यवस्थित निघालं आहे. मळून घेते. आणि त्यापूर्वी कडबोळ्यांसाठीची ही अशी ताटली असते चकल्यांसोबत, ही लावते मी. ह्याच्यातून आपल्याला कडबोळी काढणं सोपं जाईल. मी ही अशी ताटली याची लावून घेतली आहे. आणि आता आपण ह्याचे कडबोळे करूया. किती सुंदर छान कडबोळी होत आहे त्याच्याने. अशी छान कडबोळी झाली आहे, जी मी आता इथे तळायला घालते. पुन्हा गॅस मीडियम टू हायच ठेवायचा आहे. कडबोळी आपण जास्ती घालू शकतो एका वेळी. झाले की आपण ते परतायचे आहे. अशा प्रकारे ह्या एकाच ह्याच्यातून आपण चकल्या किंवा कडबोळे दोन्ही असे बनवू शकतो. तुम्ही चवीसाठी हवं असल्यास हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे वापरूनही कडबोळी बनवू शकता. आता कडबोळी पण आपली रेडी होत आहेत. बुडबुडे संपत चालले आहेत. हे काढून घेते आता. प्रकारे या 2 वाट्या भाजणीमध्ये आपण एवढे कडबोळे आणि एवढ्या चकल्या या झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.
बघू शकता किती कुरकुरीत झाले आहेत कडबोळी सुद्धा.